नमस्कार सर्वांना. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग असा विशेष आहे की 5 सप्टेंबरला टीचर्स डे आहे, शिक्षक दिन. त्याच्या निमित्ताने आपल्या क्लासमध्ये आपण प्रत्येक जे काही फेस्टिवल आहे ते सेलिब्रेट करतोच. मग आता हे टीचर्स डे पण आपण सेलिब्रेट करणार आहोत. तर आपले ह्या टीचर्स आहेत भावी शिक्षिका, त्यांचा आता प्रॅक्टिस झालेला आहे. मग त्या काय बनतात आणि काय म्हणजे आता जस्ट रिहर्सल. मग ते 5 तारखेला तुम्हाला बघायला भेटेलच. काय बनतात, काय शिकवणार ते बघूया बरं. नमस्ते, मी आहे पूनम. आज विद्यार्थ्यांनो आम्ही बनलो आहोत 5 सप्टेंबरचे टीचर्स. तर मग माझा विषय आहे शिकवायचा गणित आणि मराठी. तर या ठिकाणी आम्ही कसं शिकवते ते तुम्हाला आवडलं तर काय नाही ते तुम्हाला जरा काळजी ते. हॅलो फ्रेंड्स, मी टीचर्स 5 सप्टेंबरला टीचर्स बनणार आहे. आमच्या मुलींची आत्ताशी पहिला दिवस रिहर्सलचा आहे आणि त्यामुळे त्यांना काही सुचना, म्हणजे तेच मला तुम्हाला दाखवायचं होतं. आणि जेणेकरून त्यांना ते हे नंतर बघितलं की त्यांच्या चुका त्यांना कळतील, हे मला सांगायचं आहे. म्हणजे त्याच्यातून त्यांना समजेल हां बोलायचं कॅमेऱ्यासमोर कसं, आपलं स्टेज डेअरिंग कसं वाढवायचं, आपण आपल्या ब्लॅकबोर्डसमोर कसं राहायचं उभं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जेव्हा हे व्हिडिओ ते पाहतील त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतील. म्हणून आज हा केलेला खास खटाटोप आहे. तर हा कंटिन्यू व्हिडिओ करा, पुढे त्या कशा करतात ते पहा. थँक्यू सो मच. मॉर्निंग टीचर. गुड आफ्टरनून. सिट डाऊन. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत प्रियबाई धडा. म्हणजेच प्रियबाई म्हणजे त्याच्यात आपल्याला त्याच्यामध्ये तिच्या बाई दिसल्या होत्या. तिला ते प्रियबाई आहे ना, त्याच्यात तिला बाई दिसलेल्या, त्याबद्दल आपण काही त्या प्रियबाई मधलं शिकणार आहोत. तर सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. 8वा धडा. प्रियबाई. मला टीव्ही आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची बातमी दिसली आणि त्या चक्क तुम्ही दिसल्या. म्हणजे तिला ना टीव्ही मध्ये एक बातमी दिसली आणि तिला जे पहिल्या शिकवायच्या बाई ते चक्क तिला दिसल्या. मी तर आनंदानं उडाले. हो का? मारून आई बाबा आजोबांना बोलावलं, पण तेवढ्यात बातमी संपली. ती आजोबांना आई बाबा आजोबा यांना बोलत होती, तेवढ्यातच ती बातमी संपली. जवळपासून 1.5 वर्षांनी तुम्ही मला दिसलात. खूप मस्त वाटलं. तुमची शाळेची 3रीतल्या मित्रमैत्रिणी खूप आठवण आली. म्हणजे मित्रमैत्रिणींची खूप आठवण आली, म्हणजे तिला 3रीच्या मित्रमैत्रिणींची खूप आठवण आली. खूप मस्त वाटलं. तुमची शाळेची 3री मैत्रिणीची खूप आठवणी. मी तुम्हाला मोबाईल लावू लागले तर तेव्हा क्षेत्राच्या बाहेरची टेप वाजू लागली. म्हणजे प्रियबाई त्यांना म्हणजे उर्मिला त्या तिच्या बाई शिकवत होत्या ना तिला 3रीच्या, त्यांना फोन लावली. ते केवढ्या क्षेत्राच्या बाहेर होत्या. चला तर हे धडा पण त्यात नाही ना प्रश्न. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. मुलीचे नाव उर्मिला आहे. व्हेरी गुड. प्रश्न आ. पत्र लिहिणे. उर्मिला आनंदाने त्याच्या मॅडम आल्या बरं का आता. मॅडम काय शिकवताय तुम्ही? गणित. बर, ठीक आहे. पहिली बेरीज घेताय का? ओके, चालेल. येस. हे आणि हे चुकीचं करते. गणित काय होतं, येत नाही का? काय झालं? काय नाही मॅम, येते.
काय झालं मॅडम, चुकलं का? इथं बघा, हे बरोबर आलं पण हे चुकलं. 7 आणि 6 किती? 13. इथं काय लिहिलंय? गणित चुकलं. अच्छा. आणि हे इथलं 8 9 10 11 12 13 14 इथलं तर बरोबर आलं कसं? इथं आला पण इथं तुम्ही तर हे दिले ना 13 ऐवजी 4 केले. गणित चुकतं. द्या मॅडम वापस करते. वजाबाकी. सप्टेंबर हे आता 5 सप्टेंबर हे म्हणजे टीचर म्हणजे शिक्षक हा दिन. आज आम्ही म्हणजे शिक्षक दिन 5 तारखेला आहे. तर मग म्हणजे आमचे मॅम आहेत ना, त्यांनी आम्हाला सांगितलं की ते टीचर्स डे तुम्ही आता तयारी करा. तर मग आम्ही टीचर्स डेचं खूप प्रॅक्टिस झाले आहे. तर हे ब्लॉग नक्की शेवटपर्यंत पहा. धन्यवाद. धन्यवाद. मग आम्हाला सांगितलं आहे या मॅडमनी. आमच्या मॅडमचं नाव आहे कविता मॅम. तर मग आमच्या मॅम आम्हाला खूप भारी शिकवतात. त्याबद्दल सगळे इकडेच या म्हणजे शिकायला. तुम्हाला इकडं पण खूप शिक्षण भेटल. आणि हा सक्सेस बस करा तुमचं भाषण. बरं, धन्यवाद. आज मुलींचा पहिलाच दिवस होता सरावाचा, टीचर्स डेचा. तर त्यांनी आज मोडकं तोडकं सराव केलेला आहे. पण इथून पुढं जर चांगलं परफेक्ट जे होईल ते तुम्हाला बघायला भेटेल. सर्वांनी हा ब्लॉग शेअर करा. सर्वांनी पूर्ण एंडपर्यंत बघा. खूप छान आहे. आणि मुलींचा सराव फर्स्ट डे असल्या त्यामुळं नॉर्मल आहे. पुढं मज्जा आहे. छान आहे. सगळ्यांनी नक्की बघा. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद.